आपल्या बिना गावासोबत जे संबंध आहे हे गेल्या 30 वर्षापासूनचे आहे। या बिना गावचे कार्यकर्ते आणि बिना गावची जनता हे साहेबांच्या हृदयात आहे। म्हणूनच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असून पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी साहेबांवर असून आज आपल्या गावात जनसंवाद करण्याकरता आपल्याला आले आहे। मान्य साहेब, आपण ज्या 30 वर्षापासून जेव्हा बिना गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस आपण इथं सुरुवात केली आणि त्यावेळेस जे कार्यकर्ते जुळलेले होते तेव्हापासून ते कार्यकर्ते आतापर्यंतही त्यांनी 10 कार्यकर्त्याची 1000 वोटाची संख्या त्यांनी बनवलेली आहे। हे मेहनत कार्यकर्त्यांची आहे आणि हे आपण दिलेली वेळोवेळी शक्ती ताकद त्याचाच हा परिणाम आहे। आणि मान्य साहेब, आपल्या माध्यमातून पुष्कळ लोकांचे कामं पण झाले आहेत, सर्व कार्यकर्त्यांचे कामं झाले आहेत, छोटे ना छोटे सर्व लोकांचे कामं झालेले आहेत। परंतु जो वोटर्स आहे या लोकांचे जर समजा कोणी सुटले असेल तर आखरी पंक्तीपर्यंत जो आखरी जो वोटर्स आहे त्या माणसाचे सुद्धा काम आपल्या बिना गावाच्या पुनर्वसनामुळे होणार आहे। म्हणून साहेब, आपल्या हृदयस्थानी आमचे गाव आहे। आमची नम्र विनंती आहे साहेब, ज्याप्रमाणे बिना गावाचे पुनर्वसन आपण करणार आहोत आणि आपल्यावर विश्वास पूर्ण गावाचा आहे। जरी उशीर झाला, जर समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कोणतं जर प्रोजेक्ट असतं तर मला खात्री आहे एवढा वेळ लागला नसता साहेब। हे WCL आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं जरी असलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आपली सरकार जरी असली तरी कायदे कानून याला सारूसाने WCL कोणतेही काम करत नाही, हे आम्हाला याची जाणीव आहे साहेब। परंतु आपल्या घरी लग्न असताना सुद्धा आपण दिल्लीमध्ये जाऊन आमच्या गावाच्या पुनर्वसनाबद्दल आपण मीटिंग घेतली हो। आणि आमचं गाव आहे ह्या 30 वर्षापासूनच नाही तर 50 वर्षापासून साहेब, जेव्हापासून या ठिकाणी ग्रामपंचायत 1962 मध्ये ज्या वेळेस अस्तित्वात आली तेव्हापासून काँग्रेसचे सरकार होती, त्यावेळेस एक तरी काम काँग्रेसवाल्यांनी बिना गाव सांगून द्यावं साहेब। आणि आपण आल्यानंतर बिना संगम तीर्थस्थळ असो, समाज भवन असो, या ते सांस्कृतिक भवन असो किंवा या संगम बिना जोड पासून तर गावापर्यंत 2दा डामर रोड असो किंवा अजूनही बिना गावाचं स्वप्न बिना गावाचं पुनर्वसन असो, हे साहेब आपणच मिटिंग घेऊ वेळोवेळी आपण या मार्गी लावला आहे साहेब। आणि गावकरी लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही मान्य बावनकर साहेबांचे आमच्यासाठी तरी दैवत म्हणून आहे आणि हे तुम्हाला पण सिद्ध होईल। फक्त 2024 डिसेंबर पर्यंत कमीत कमी थोडा आपल्याला संयम ठेवावा लागेल, कारण की चुनाव वेळोवेळी लागून येत आहे, आचारसंहिता लागून जातात। तरी पण मान्य साहेबांनी खूप मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि WCL ज्या ज्या पद्धतीने आपलं राजकारण करत आहे त्या राजकारणाला तोडण्याचं काम मान्य साहेबांनी आपल्या आधी कलेक्टर साहेबांना सोबत घेऊन केलेलं आहे। म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळणार आहे याची मी खात्री घेतो आणि सर्व आपण साहेबांसोबत राहू। आज मला असं वाटते की पूर्ण बहुमतानं पूर्ण बिना गाव आपल्या साहेबांच्या पाठीशी पाहिजे। त्याचं कारण हेच आहे, कारण की या ठिकाणी साहेब बेरोजगार जरी असली तरी आपल्या माध्यमातून 40, 50, 60 पोरं जे बी असेल त्या ठिकाणी रोजगार करतात साहेब। आणि आता अजून पूर्ण अपेक्षा आहे साहेब आपल्याकडे की आमच्या गावातील 50-60 मुलं तरी कमीत कमी रोजगार तुम्ही लावून द्यावा। आणि हे मला खात्री आहे साहेब, कारण की पॉवर प्लांट येत आहे, या ठिकाणी कन्व्हर्ट बेल्ट येत आहे आणि आमच्या हक्काचे आहे साहेब हे प्रोजेक्ट, यामध्ये नक्कीच आम्हाला रोजगार मिळेल असा आम्हाला विश्वास पण आहे साहेब। माझी नम्र विनंती आहे साहेब, आम्ही तुमच्या सर्व रक्तातले पचिनातले सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत साहेब। एकच गोष्ट आठवते साहेब, आतापर्यंत आमच्या रिलेटिव्ह या ठिकाणी उभा आहे साहेब लोकसभेमध्ये, तरी पण साहेब आम्ही दम ठोकून सांगतो साहेब का आम्ही फक्त साहेबांच्या पाठीशी जाऊ। आमचे किती आम्हाला काही घेणं नाही, आम्ही रिलेशन सोडूनच BJP पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता साहेब। फक्त एकच शब्द आठवणार साहेब, कांडलेकर तुझ्या मासाले, तुझ्या केसाले तर माझ्या मासाले साहेब, हा शब्दाचं साहेब आम्ही पालन करत आहे साहेब आजपर्यंत पण। आणि आम्हाला साहेब या गावामध्ये जरी समजा कशा पद्धतीची वागणूक दिली असेल पण साहेब तुमच्या जे टीम बनवली ह्या टीम सोबत आमची अशी काही अपेक्षा नव्हती साहेब, तरी पण त्यांनी पण आमच्या सोबत जे साहेब काही आमच्या काही अपेक्षा नाही साहेब, आमच्या काही अपेक्षा नाही ना आम्हाला सरपंच बनायचं आहे आणि नाही साहेब आम्हाला काही सरपंच बनायचं, मेंबर बनायचे, काही नाही बनायचे, फक्त साहेबांचा साथ द्यायचा, साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे साहेब आणि गावाचं पुनर्वसन करायचे हेच आहे साहेब। माझी गावकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर बिना गावाचं पुनर्वसन होणार आहे।